Hello friends, welcome back to Info with Gold TV. Today we are going to learn about part of speech. What is mean by parts of speech? Part of speech म्हणजेच मराठीत त्याला शब्दांच्या जाती असे म्हणतात. शब्दांच्या जाती मराठीत म्हणतात ते पाहण्या अगोदर आपण शब्द म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज मीन बाय वर्ड हे पाहणार आहोत. Word. Word means a letter of group of meaningful letters. So there are 26 letters in English and group of meaningful letters group of meaningful letters means word. So there are 8 part of speech in English. म्हणजेच इंग्लिशमध्ये 8 शब्दांच्या जाती आहेत, जशा मराठीत आहेत तशाच. फर्स्ट वन नाउन. N-O-U-N noun. Noun. This is a first part of speech. ज्याला मराठीत आपण नाव किंवा नाम असे म्हणतो. सेकंड pronoun. Second pronoun. P-R-O-N-O-U-N pronoun. Pronoun यालाच मराठीत सर्वनाम असे म्हणतात. थर्ड वन पार्ट ऑफ स्पीच ॲडजेक्टिव्ह. A-D-J-E-C-T-I-V-E ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह मीन्स ज्याला मराठीत आपण विशेषण असे म्हणतो. नेक्स्ट वर्ब. V-E-R-B verb. This is a fourth part of speech. Verb means मराठीत ज्याला आपण क्रियापद किंवा क्रिया असे म्हणतो. नेक्स्ट ॲडवर्ब. ॲडवर्ब मीन्स ज्याला आपण मराठीमध्ये क्रियाविशेषण असे म्हणतो. नेक्स्ट प्रिपोजिशन. P-R-E-P-O-S-I-T-I-O-N प्रिपोजिशन. प्रिपोजिशन्स मीन्स मराठीत ज्याला आपण संबंधसूचक अव्यय असे म्हणतो. सेवन पार्ट ऑफ स्पीच कंजक्शन. C-O-N-J-E-C-T-I-O-N कंजक्शन्स मीन्स उभयान्वयी अव्यय असे आपण त्याला मराठीत ओळखतो. नेक्स्ट अँड लास्ट पार्ट ऑफ स्पीच इंटरजेक्शन. I-N-T-E-R-J-E-C-T-I-O-N इंटरजेक्शन.
इंटरजेक्शन मीन्स ज्याला मराठीत आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणून ओळखतो. सो लुक ॲट हिअर, रीड द ऑल पार्ट ऑफ स्पीच. फर्स्ट नाउन, सेकंड pronoun, third one adjective, fourth one verb, fifth one adverb, sixth one prepositions, 7 conjunctions, and last 8 number interjections. These are part of speech. Thanks for watching. Please like, subscribe and share.